आता महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। ती बातमी आहे की आमदार प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। हल्ला झाल्याच्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांनी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिलेत। 2 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षेकरता नियुक्ती करण्यात आली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावात आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर महेंद्र डोंगरदिवे आरोपीने हल्ला केला होता आणि या घटनेनंतर आता पोलीस प्रशासन सतर्क झालं असून आमदार सातव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। आमदार प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आलेली आहे। 2 अतिरिक्त पोलीस कर्मचारी आता त्यांच्या सुरक्षेत त्यांच्या सोबत असणार आहेत। आणि यानंतर जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात एका छान सकारात्मक बातमीने। आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून SSLV D2 रॉकेटमधून 3 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं। इस्रोचं पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-07 जानुस 1 आणि आझादीसॅट 2 या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं। ओबीसी आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता 14 मार्चला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर याबाबत जाहीर करण्यात आलंय। या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर सुनावणी घेण्याचं मान्य केलं होतं। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात ते दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। त्यानंतर ते पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सैफी अकादमीच्या अंधेरी पूर्व इथल्या संकुलाचं उद्घाटन करणार आहेत। आजपासून राज्यात 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत। या एक्सप्रेसला एक टीजर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री CSMT स्टेशनवर जाऊन पाहणी केली। प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर जाऊन फडणवीस यांनी पाहणी केली। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी त्याची आवक मात्र घटली आहे। याचा परिणाम गुलाबाच्या किमतीवर होण्याची चिन्ह आहेत। सध्या गुलाबाचं फूल 15 रुपयांना मिळत असून 14 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात पनवेलमधील शेतकरी आक्रमक झालेत। गावकऱ्यांनी गाव बंद आंदोलन पुकारलंय। नैना बाधित उत्कर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षांपासून सिडको विरोधात हा लढा लढण्यात येतोय। मात्र सिडको शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप नैना बाधित उत्कर्ष समितीनं केलाय। मालेगावच्या महापालिका गेटवर सुरक्षा रक्षकासोबत इमाम आमदार मुफ्ती इस्माईल यांची बाचाबाची झाली। सुरक्षा रक्षकाने अडवल्यानं मुफ्ती इस्माईल यांना राग अनावर झाला आणि त्यांनी सुरक्षा रक्षकासोबत हुज्जत घातली। त्यांनी सुरक्षा रक्षकावर हात उचलण्याचाही प्रयत्न केला। गडचिरोलीत सुरजागड टेकडीवरील खाणींचा मुद्दा पुन्हा पेटणार आहे। आदिवासींच्या प्रखर विरोधानंतरही सुरजागड टेकडीवर आणखी 6 लोह खनिज सुरू होणार असल्याची माहिती मिळते आणि यासाठी निविदा मागवण्यात आल्यानं स्थानिक आंदोलनाच्या तयारीत आहेत। अकोला जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक पार पडली। यात अध्यक्षपदी प्रवीण तायडे यांची निवड झाली। जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी सामंजस्य करार पार पडला। जिल्ह्यात सध्या प्रतिदिन 30,000 लिटर दूध निर्मिती होते तर येत्या 4 वर्षात 1 लाख लिटर दूध प्रतिदिन निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलं। सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या 7,849 घरांची सोडत आज काढण्यात येणार आहे। एकूण भरल्या गेलेल्या अर्जांपैकी सिडकोने 5,019 अर्ज सोडतीसाठी पात्र आहेत आणि त्यामुळे सर्वच अर्जदार पात्र ठरणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील 1400 शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरूनही कृषी पंपाच्या जोडण्या प्रलंबित आहेत। वर्षभरापासून कृषी पंपाच्या जोडण्या न झाल्यानं शेतकरी आक्रमक झाले। HIV संक्रमित पत्नीने HIV ग्रस्त पतीला किडनी दान केली। औरंगाबादच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील सचिन सोनी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण केलं। दोघेही पती पत्नी रुग्ण HIV बाधित आणि विरोधी रक्तगट असल्यानं कशा प्रकारे किडनी प्रत्यारोपण होणारे ही अशी सर्जरी होणारी ही पहिलीच जगातली नोंद असल्याचं सांगितलं जातं।
बीडच्या जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते। त्या संदर्भात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी आदेश काढलेत। वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडी नर्स ग्रामसेवक यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृत बॅनर्स लावण्यात आले, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघातांचं प्रमाण देखील वाढले। त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ हे बॅनर्स हटवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। पीएम किसान योजनेसाठी बँक खाता आधारशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आले, पण अजूनही सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 1.25 लाख लाभार्थींची बँक खाती आधारशी लिंक झालेली नाहीत आणि त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय। उद्धव ठाकरे पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केलेले प्रयत्न अपयशी ठरलेत आणि यानंतर आज उद्धव पक्षाच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांची मनधरणी केली जाणार आहे। आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे। जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावरती आहेत। त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली। पक्ष बांधणी आणि आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावं असं आव्हान दिलं होतं। यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आदित्य ठाकरेंना निवडणुकीची एवढीच हौस असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं बच्चू कडू म्हणाले। भंडाऱ्यातल्या तुमसर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं, ग्रामीण भागातील घरकुल योजनेसाठी निधी द्यावा यासह विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं। कोकण कृषी विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी 16व्या दिवशी प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन केलं। एमपीएससी अभ्यासक्रमातील बदल, मृदा जलसंधारण विभागातील जागा भरण्यासह विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आले। मालवण तालुक्यातील काळसे हुबळीचा माळ इथे भरधाव डंपरने रस्त्यावरून जाणाऱ्या 5 महिलांना धडक दिली। यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर 4 महिला जखमी झाल्यात। यातील दोघींची प्रकृती चिंताजनक आहे। मावळमध्ये तळेगाव खिंडीतील चौराई डोंगरावर वणवा पेटला, त्यात वन्यजीव अडकले। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जळगावच्या यावलमध्ये गुरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक झाली आहे। कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 7 गुरांची पोलिसांनी सुटका केली आहे। आणि एक महत्त्वाची बातमी या सगळ्या घडामोडींमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर दुहेरी आव्हान उभं ठाकलंय। संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवण्यावरती ठाम असून बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी येणारे शिवसेनेचे नेते संभाजी ब्रिगेडचे उमेदवार त्यांच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहेत। बंडखोर राहुल कलाटे आणि संभाजी ब्रिगेडचे उमेदवार प्रवीण कदम यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सचिन अहिर यांनी केलेली शिष्टाई फळाला येते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत। गोविंद, याबद्दल काय अपडेट? विशाल सर, खरं तर शिवसेनेला दुहेरी आव्हान आहे। एक तर त्यांना राहुल कलाटे यांची बंडखोरी रोखायची आहे आणि दुसरीकडे त्यांचा मित्र पक्ष ज्यांच्यासोबत युती झाली संभाजी ब्रिगेडचे उमेदवारही अजून रिंगणात आहेत आणि ते निवडणूक लढवणार ठाम आहेत प्रवीण कदम। त्यामुळे या दोघांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सचिन आहेरांना दोघांनाही भेटावं लागणार आहे आणि त्या पद्धतीने नियोजन ठरलं असल्याची आपल्याला माहिती मिळते। थोड्या वेळापूर्वी अभिमन्यू पवार जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलंय की आम्ही जे उमेदवारी अर्ज आहे ते मागे घेणार नाही। त्यामुळे शिवसेनेसमोर आता हे 2 आव्हानं आहेत आणि हे दोन्ही उमेदवार जर रिंगणात असतील तर महाविकास आघाडीला मोठी अडचण ठरू शकते। त्यामुळे सचिन अहिर आता थोड्याच वेळात येत आहेत आणि या दोन्ही नेत्यांशी म्हणजे दोन्ही उमेदवारांशी राहुल कलाटे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे जे दीपक कदम आहेत उमेदवार त्यांच्याशी भेट घेणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। धन्यवाद गोविंद या सगळ्या तपशिलाबद्दल।
आणि आता जाणून घेऊयात इतरही घडामोडी अगदी झटपट. आंबेगावच्या पाबळेमळा शिवारात बिबट्याची पिलं आढळली आहेत. ऊसतोड सुरू असताना 2 पिलं या ठिकाणी सापडली. वन विभागाने पिल्लांना ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवलं. सोलापूरमध्ये साजरा होणाऱ्या शिवजन्माच्या पाळणा महोत्सवाला दरवर्षी महिलांची वेगवेगळी वेशभूषा असते. यंदा त्या जिजाऊंच्या वेशभूषेत दिसणार आहेत. 5000 मुस्लिम महिला देखील या सोहळ्यात सहभागी होत आहेत. मावळमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळतो. या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 15 फेब्रुवारीपासून राज्यातून थंडी गायब होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही शेतकऱ्यांचा कापूस निम्म्यावरच घरात थप्पी लावून पडलाय. जागतिक स्तरावरील कापसाच्या गाठीचे दर पाहता सध्या त्या दरापेक्षाही अधिक वितरण होईल अशी शक्यता वर्तवली जाते. वाशी एपीएमसी बाजारात जानेवारी फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढल्यानं घाऊक बाजारात लसणाच्या दरात 10 रुपयांनी घसरण झाली. वितरण प्रणाली बदलल्यानं शौचालयाचं अनुदान रखडलंय. बीड जिल्ह्यातील जवळपास 3000पेक्षा जास्त विद्यार्थी अनुदानापासून वंचित असल्याचं समोर आलं. पत्रकारावर हल्ला होणं योग्य नाही असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही उदय सामंत यांनी दिलं. सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेलं आहे. ते 21व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप आणि पुरस्कार वितरणाच्या वेळी बोलत होते. वंदे भारत एक्सप्रेसला दौंड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला रेल्वे मंत्र्यांना प्रतिसाद दिलेला नाही. मिरज तालुक्यातील नांद्रे इथे गौतमी पाटील हिच्या लावणी शोला प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान लावणी उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रविकास सेनेकडून देण्यात आला होता. मात्र राष्ट्रविकास सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावं असं आव्हान दिलं होतं. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरेंना निवडणुकीची एवढीच हौस असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं बच्चू कडू म्हणाले. राज्यातील काँग्रेसमधला वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्यात. यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील येत्या रविवारी मुंबईत येत आहेत. मुंबई भेटीत ते बाळासाहेब थोरातांची भेट घेतील. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आता राज्यभरात विस्तार होणार आहे. नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. बीएमसीच्या बेस्ट चलो ॲपवरील नव्या प्रीमियम बस सेवेला समाधानकारक प्रतिसाद मिळतो. या पार्श्वभूमीवर आजपासून मुंबई विमानतळावरून प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली. विमानतळ ते बॅगबे आगार आणि विमानतळ ते खारघर या 2 टप्प्यात या 2 मार्गावर सध्या ही बस धावणार आहे. बीएमसी लवकरच मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करणार आहे. यात विविध तज्ज्ञांच्या मदतीने 24 विभागामधील वाहनतळ व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला जाईल आणि त्यामुळे मुंबईकरांची लवकरच पार्किंगच्या समस्येतून सुटका. मुंबई महापालिकेकडून लवकरच गेटवे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण करण्यात येईल. हा परिसर कलात्मकदृष्ट्या कसा सादर करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. पुढील वर्षी या वास्तूला 100 वर्ष पूर्ण होत आहे. एसटी बसमध्ये वाहकाकडून ETIM तिकीट मशीनमध्ये चुकीचं बटन दाबलं गेल्याने हिशोबात घोळ होतो. या प्रकरणी स्थानिक पातळीवर कारवाई होते. मात्र आता असा गोंधळ झाल्यास वाहकाला कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 1000 दंड भरावा लागणार. एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात प्रामुख्याने चालक दलातील सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडाला जाणारी काही उड्डाणं रद्द करावी लागतात.
गोवरचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली, मात्र अजूनही गोवरचा धोका कायम आहे। मुंबईत गोवरच्या 12 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। टीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। वेबसाईटवर एकदा भरलेला अर्ज पुन्हा दुरुस्त करण्याची सुविधा नसल्यानं उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अर्ज ऑनलाईन दुरुस्त पर्याय देण्याची मागणी केली जाते। मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येईल। मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून नियमित केली जाते। त्यानुसार पश्चिम रेल्वेनं गेल्या 10 महिन्यात साधारण 21,83,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल 146 कोटी रुपयांचा दंड वसूल केला। येत्या काळात नोकरदार महिलांसाठी मुंबईत 7 आता ब्रेकनंतर जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। पंडितजींनी पूजा करताना एक भारी जुगाड केला। देवासमोर खरी घंटी वाजवण्याऐवजी चक्क मोबाईलमधील ॲपमधून घंटी वाजवून पूजा केली। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात पक्षी आणि कुत्र्याचं अनोखं नातं दिसून येतं। या व्हिडिओत पक्षी लहानाचा मोठा झाल्याचं दिसून येतं। यावरून त्यांची मैत्री फार जुनी असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं। पत्नी आपल्या पतीला चक्क पाण्यात बुडवून झाडांच्या पानांनी मारताना दिसते। काही युजर्सचं म्हणणं आहे की ती तिच्या पतीचं भूत काढते। हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना। अभिनेता सोनू सूदच्या चाहत्यांनी त्याचं आणखी एक मंदिर बांधलंय। तेलंगणाच्या सीमेवर हे मंदिर असून यापूर्वी तेलंगणा, आंध्र आणि चेन्नईमध्ये मंदिरं आहेत, तर मंदिरांऐवजी शाळा आणि रुग्णालय बांधा असं आवाहन सोनू सूदनं केलंय। राखी सावंतने पती आदिल दुरानीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। अशातच आदिलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला। यात राखी आदिलकडे 1,50,00,000 रुपये मागते। हा व्हिडिओ 4 महिन्यांपूर्वीचा असून हा व्हिडिओ पाहून अनेक चर्चांना उधाण आलं। कियारा आडवाणीच्या लग्नाच्या पोस्टला 14 मिलियन लाईक्स मिळत। ही पोस्ट भारतातील सर्वात जास्त लाईक केलेली इंस्टाग्राम पोस्ट बनली आहे। याआधी आलिया भट्टने गेल्या वर्षी रणबीर कपूर सोबतच्या लग्नाच्या फोटोला 13.19 दशलक्ष लाईक्स मिळून विक्रम केला होता। साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज सुपरस्टार प्रभासची तब्येत काही दिवसांपासून बिघडली। त्यामुळे दिग्दर्शक ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात येणाऱ्या आदिपुरुष या बहुप्रतीक्षित चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच थांबावं लागलं।